हेल्दी आणि पौष्टिक अशी सॅलड रेसिपी शोधत असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. वजन कमी करण्यासाठी मूग सॅलड हा एक अत्यंत पौष्टिक आणि लो कॅलरीज फायबरयुक्त सॅलड रेसिपी आहे. नमस्कार, मी अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कमी कॅलरी आणि फायबरयुक्त आहे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. प्रार्थनीय आणि फायबर पचनक्रिया सुधारते. कमी कॅलरीज आहे आणि शरीराला खूप अशी ऊर्जा देते. इथे बघा, आपण 1 वाटी मूग घेतलेत, मोड आलेले. हे मूग आपल्याला रात्रभर भिजत ठेवून सकाळी कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचेत. बघा, त्यानंतर असे छान मोड येतात मुगाला. आता आपल्याला इथे हे मूग स्वच्छ धुवून घ्यायचेत. 1 वाटी घेतलेत आपण. इथे 2 जणांसाठी आपण 1 वाटी घेतलेत. आता आपल्याला बघा, इथे पाणी ठेवले टोपामध्ये. आपल्याला पाणी पाहिजे तेवढंच ठेवायचं, एकदमच असं जास्त पाण्यामध्ये ते शिजवायचं नाही आहे. मी ते अर्धा ग्लास पाणी ठेवलं आहे. त्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि पाण्यालाही छान उकळी येऊ द्यायची आपल्याला आणि मस्त असं शिजवून घ्यायचे. एकदम जास्त नाही शिजवायचं आपल्याला, 90% इथे असं शिजवून घ्यायचे. आता आपण कमी पाण्यामध्ये शिजवलं का त्यामध्ये सर्व पोषक तत्व राहतात आणि आपलं त्यामधलं पाणी असं आपलं वाया जात नाही. इथे बघा, मस्त असं आपलं मूग आपण शिजवून घेतलेत. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. त्यामध्ये टाकूयात आता आपण बारीक चिरलेली काकडी, 1 बारीक चिरलेला कांदा आणि आता घालूयात गाजर, सिमला मिरची बारीक आपल्या आवडीनुसार. इथे आपल्याला भाज्या कट करून घ्यायच्यात. आता घालूयात बारीक चिरलेले 1 टोमॅटो आणि आपण अशा दुसऱ्या भाज्याही यामध्ये व्हेजिटेबल भाज्या ॲड केला तर अजूनच पौष्टिक असा आपला सॅलड तयार होईल. इथे मी 1 बारीक हिरवी मिरची कट करून घेतली, ती टाकायची आणि अजून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकला तर अजूनच पौष्टिक असं आपलं सॅलड तयार होईल. बघा, आता आपण इथे घालणार आहोत लाल मिरची आणि आपल्याला चाट मसाला घालायचा आहे. आता घालूयात आपण लिंबाचा रस. लिंबाचा रस आपण आवश्यक घालावा सॅलडमध्ये. खूप असा हेल्दी आणि पचनास खूप असा छान आहे. बघा, आता आपल्याला इथे घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मस्त मिक्स करून घेऊयात आपण. एकदम पौष्टिक आणि हेल्दी असा आपला नाश्ता इथे तयार होतोय. आता मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे. बघा, आपल्याला याने खूप वजन कमी करायला खूप मदत होते आणि आपण जिम योगा करून आल्यावरती सकाळी आपल्याला नाश्त्यासाठी एकदम असं घाई गडबडीत झटपट असा आपला इथे हा सॅलड तयार होतोय. आता आपण इथे घालणार आहोत अर्धा चम्मच गावठी साजूक तूप. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घातला तरी चालेल, नाही घातला तरीही चालेल, ऑप्शनला आहे. आणि इथे आपला मूग सॅलड बनवून तयार आहे. तुम्ही जर ऑफिससाठी किंवा रोजच्या धावपळीमध्ये डब्यामध्ये घेऊन गेलं ऑफिसला तरीही चालेल. मस्त अशी आपली इथे मूग सॅलड रेसिपी बनवून तयार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन वेट लॉस सॅलड रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी झाली होती. बाय बाय, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.